महावितरण धुळे ग्रामीण विभाग डेप्युटी मॅनेजर सौ मंदाकिनी किशोर जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंद्रा हॉटेल लगत असलेल्या महावितरण धुळे ग्रामीण विभाग कार्यालय येथील डेप्युटी मॅनेजर सौ मंदाकिनी किशोर जाधव हे 29 वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज महावितरण कार्यालय धुळे ग्रामीण या ठिकाणी येथील कार्यालयात सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। यावेळी या ठिकाणी सौ मंदाकिनी किशोर जाधव यांच्या कार्याची कौतुक करण्यात आले। अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी 29 वर्षे या ठिकाणी सेवा बजावली। गेल्या 29 वर्षात 29 सप्टेंबर 1996 साली ते महावितरण विभागात कार्यरत झाले। त्यांनी धुळे शहर, पिंपळनेर, शिरपूर, चाळीसगाव, धुळे ग्रामीण असे विविध ठिकाणी आपली सेवा बजावली। आज धुळे ग्रामीण येथे ते प्रदीर्घ 29 वर्षानंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा समारंभ या ठिकाणी पार पडला। प्रसंगी या ठिकाणी कार्यकारी अभियंता धुळे ग्रामीण विभागाचे प्रीतम काडे, धुळे मंडळ कार्यालय व्यवस्थापक अक्षय पाडसवान, उपव्यवस्थापक अनिल वाघ, राजेंद्र महाले, श्रीकांत शास्त्री, संतोष गुप्ता, संजीव ठाकूर, कमलेश पवार, जाधव परिवार येथील सत्कारार्थी सौ मंदाकिनी किशोर जाधव यांचे पती ॲडव्होकेट श्री किशोर बाबूराव जाधव, भाजपा प्रदेश विधी सल्लागार कामगार मोर्चा मुंबई, पोस्टल असिस्टंट मुख्य डाकघर धुळे राहुल जाधव, सौ कल्याणी राहुल जाधव, असिस्टंट मॅनेजर स्टेट बँक धुळे कोषागार विभागाचे भूषण किशोर जाधव, सौ माधुरी भूषण जाधव, जिल्हा परिषद धुळेचे भास्कर बदाने, सुरेखा बदाने ITI आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर अतिशय उत्कृष्टपणे सौ मंदाकिनी किशोर जाधव यांनी आपली सेवा महावितरण विभागात या ठिकाणी बजावली। तर त्यांचे पती ॲडव्होकेट किशोर जाधव दोन्ही मुलांचं या ठिकाणी त्यांना या पदापर्यंत पोहोचण्यात सहकार्य लाभले। त्यासोबतच महावितरण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील या ठिकाणी सहकार्य लाभले। तर सत्कार सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी महावितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर यावेळेस सौ मंदाकिनी किशोर जाधव यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तब्येत बरोबर आहे, ओके सगळं, आणि त्यांची मुलं पण एक चांगले लेवल सेटल आहे। हे मॅडम आणि सरांनी जे काही त्यांचं 30 वर्ष जे काही त्यांनी नोकरी केली, मेहनत केली, त्यामध्ये त्यांनी जे निश्चितच त्यांनी त्यांचं जे कुटुंब आहे ते वेल सेटल केलं। अजून एक असं सांगायचं मॅडमच्या वर्किंग कल्चरमध्ये की आपण काही आजारी पडलो ते आहे, सगळ्या गोष्टीला औषध आहे, पण समाधानाला औषध नाही। तर मॅडमला जे समाधान प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, त्यांच्या कामात आहे, परिवाराबद्दल आहे, आणि इथून पुढे पण ते नक्कीच असेल। एवढंच बोलून मी मॅडमच्या सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा देतो। त्यांना पुढील आयुष्य निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी राहावं अशीच परमेश्वराची प्रार्थना करतो। माझी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। परवापर्यंत VC होती, परवाचीच VC म्हणजे आता साहेबांनी सांगितलं की संध्याकाळी झाली। इथे आल्यानंतर मी मॅडमला कोणत्याही मीटिंगला आणि VCला कधीच एकटं सोडलं नाही। परवाच्याही VCला सोबत होतो। साहेबांनी आवर्जून कौतुक केलं, कारण खरंच त्या शेवटपर्यंत काम करत होते। खूप बिकट परिस्थिती होती। आम्ही ज्यावेळेस दोघं इथे जॉईन झालो ना, तर आमच्याकडे एक कॅशियर जे आता आमच्या ऑफिसला बसले काम करत, आणि रेव्हेन्यू सेक्शनला फक्त एक संजू काका होता। नंतर 1-2 महिन्यानंतर गुप्ता साहेब आले। हळूहळू परिस्थिती निवडत गेली, चांगला वेळ गेला, चांगल्या व्यक्तिमत्व आहे त्यांचं। खूप नशीबवान आहेत त्या, म्हणजे मुलाच कार्यक्रम आहेत त्यांच्या आपलं जमले म्हणून कौतुक नाही, एक स्वर्गसुख आहे। हे स्वर्गसुख कशासाठी? तर कोणालाही हेवा वाटावा असा आजचा दिवस आहे त्यांच्यासाठी। देवाच्या कृपेने आज त्यांची एवढी चांगली तब्येत आहे, दोघं जबाबदाऱ्या म्हणजे दोघं मुलं हे सक्षम आहेत। खांद्या एवढा त्यांचा नातू आहे। 2-4 महिन्यापूर्वीच प्रमोशन झालं मॅडम तुमचं, आणि साहेबांची तब्येत चांगली
घरातून त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे एखादं म्हणतो ना की आपलं स्वप्न आहे की मला या उद्दिष्टापर्यंत किंवा या ध्येयापर्यंत पोहोचायचं, तर ते मॅडम खरंच पोहोचून गेले आहेत. एवढं नशीबवान परत इथे कोणी असू शकेल असं काही मला वाटत नाही, कारण मॅडम कोणाच्याही नातू रिटायरमेंट पर्यंत खात्याच्या पुढे जातील असं काही मला जाणवत नाही. आणि त्यांच्या कुटुंबियांना मी एकच सांगेन, आताच त्यांचे मुलाच बोलतो की बॅनरमध्ये ज्या दिसत आहेत त्या आम्ही तुमच्याकडे आता सोपवतो. वयाच्या 18 वर्ष खूप चांगले तब्येत पण आहे त्यांच्या. आता इथून पुढे तुम्ही त्यांना मेंटेन करा. पुढे दोन शब्द बोलून मी माझे जाणवलं नाही. ते काल परवा मी एक VC घेतली, त्या VCमध्ये पण बरेचसे पॉईंट्स होते माझे, ते पॉईंट्स मी घेतले. तर त्या पॉईंट्स बऱ्याचशा गोष्टी विचारल्या तर एक मॅडमच्या सगळ्या त्या गोष्टी अपडेट होत्या. एकंदरीत जो मॅडमचा जो वर्किंग होतं शेवटच्या दिवसापर्यंत मॅडम काम करतात. निश्चितच मॅडमच्या जे काम करणारा जी ऊर्जा आहे ती त्यांना घरून सपोर्ट होता, सरांचा, त्यांचे कुटुंबीय त्यांचा सपोर्ट होता. मॅडमच्या जो काही आपला सेवापूर्व समारंभ आहे त्याच्याबद्दल मी एक बोलू शकतो. तर माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही 3 एक टप्पे असतात. एक शैक्षणिक, त्यावेळेस आपण विचारतो काय करतो, काय शिकतो. दुसरा आपला असतो नोकरीचा, काय करतो, बदली कुठे, पोस्टिंग कुठे. आणि आता हा जो टप्पा आहे सेवानिवृत्तीनंतर, या टप्प्यामध्ये मॅडमला जे काय प्रश्न विचारतील, तुम्ही तब्येत कशी. मॅडमकडे बघून तर वाटतं सगळ्यांना तब्येत चांगली. आणि अजून एक प्रश्न सेवानिवृत्ती विचारला जातो काय तुमची मुलं काय आहेत. त्यांचे मुलं चांगले आहेत. आपल्या डॉक्टर सरांनी सांगितलं की त्यांची मुलं वेल सेटल, दोघं सरकारी आहे, उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आणि मॅडमविषयी बोलायचं म्हटलं तर रेव्हेन्यू सेक्शनला मॅडम एक होत्या आणि ऑडिट सेक्शनला मी एक. आम्ही दोघं या ऑफिसला एकाच दिवशी जॉईन झालो. दोघंही आम्ही प्रमोशनवरती आलो होतो. साबळे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. आणि आज आपण या ज्या हॉलमध्ये बसलो इथे आम्ही किती मोठमोठ्या प्रेशराईज मीटिंग हँडल केल्या आहेत हे जाधव मॅडम, मी आणि हेमंत ठाकूर साहेब तेच सांगू शकतो. आज रिलॅक्स होत नक्कीच. आज मॅडमचा वाढदिवस पण आहे, तसंच त्यांचा सेवापूर्ती पण होते. इथे आल्यापासून असं होतं की मला मॅडमांकडनं कळलं की त्यांच्या मोठ्या मुलाचा जन्म साल आहे 1987 आणि माझं 85. त्यामुळे मग मी तेव्हाच ठरवून घेतलं होतं की काही झालं तरी आपल्याला मॅडम सोबतपर्यंत कुठल्याही परिस्थितीत थांबायचं. तशाच सपोर्टिव्ह मॅडम पण होत्या. ही पण एक गोष्ट वाखंड्या चौकी आहे, कारण रात्री 8-8:15 पर्यंत चालणाऱ्या मीटिंगमध्ये मॅडम असायच्या. त्यांनी कधी त्यांचा स्त्रीपणाचा असा भाव नाही केला किंवा संध्याकाळ झाली, अंधार पडला, घरी जायचं असं कधीच नाही. त्याच्यात एक चांगली गोष्ट मला अशी जाणवली की 8:15-8:30ला संध्याकाळी नंतर मी मॅडमच्या घरापर्यंत हे नेहमी त्यांच्या मागेच असायचे. उत्कृष्ट गाडी चालवत होतो मॅडम. आपल्याला असं वाटतं की घाबरते, रेस करते गाडी, अंधार आहे, गांगडून जाते, तसं काही इतक्या स्टेबल गाडी चालवता म्हणजे माझ्या मिसेसकडे मी कौतुक करतो. दुसरी एक गोष्ट, मी निजामपूर सेक्शनला फर्स्ट पोस्टिंग झाल्यानंतर 3 महिन्यानंतर लगेच आला होता. कारण की निजामपूरला एक अनबिल किस्सा झाला होता दुसऱ्या गावामध्ये. तर त्यावेळेस त्यांच्या असेसमेंट बिलासाठी तो जो पूर्ण जो प्रपंच होता तो फक्त दादू मॅडम सांभाळत होते. आणि त्याची माझी जास्ती अशी होती की असेसमेंट बिल जर जास्त निघालं तिथली एरिया पूर्ण वाढेल निजामपूरची आणि त्याच्याने माझ्या फक्त ती गदा निघू शकते असं माझे वरिष्ठ सांगायचे मला. तर त्यामुळे मी मॅडमांशी कंटिन्यू टचमध्ये राहायचो. डेली मॅडमाला सांगायचं मॅडम काय असेल ते बघा. पण ते असेसमेंट बिलाचे म्हणजे मॅडमांनी 1 नाही तर 2 नाही तर 3दा सांगितलं की तुम्ही असं या पद्धतीत करा, त्या पद्धतीत करा. आणि त्या पद्धतीने मॅडमांना त्या प्रकारचे SVR आम्ही मॅडमांना वारंवार सबमिट केलं.
आणि मॅडमांनी त्यावेळेस मला खूप मदत केली आणि मॅडमांचा जो त्यांचा बिलिंग विषयीचा जो गाढा अभ्यास होता तो काही मला त्यावेळेस दिसला आणि मॅडमांनी खूपच त्या प्रकारे म्हणजे मी एक नवा प्लेअर असताना तिथं असताना मॅडमांनी ज्या प्रकारे मला तिथं सांभाळून घेतलं आणि आपल्या बिल्डिंगचं ज्ञान म्हणजे जो किस्सा होता दिवसाण्याचा तो पूर्ण महाराष्ट्रभर हेड ऑफिसपर्यंत गेलेला किस्सा ज्याच्याने पूर्ण आपल्या एक शिक्षण ऑफिसर पासून तर सस्पेंड करण्यात आला तो सर्वात मोठा हे झालेला होता त्याचा हो झालेली होती आणि त्या सर्व याला निस्तारण्यासाठी जेव्हा त्यांना असेसमेंट बिल देण्यात आले त्यावेळेस त्या मॅडमांनी खूप त्यांच्या बिलिंगची जी त्यांचं असलेलं ज्ञान होतं त्याचा खूप प्रकारे फायदा घेऊन त्यांनी त्या याला बिलिंगला सॉल्व्ह करून दिलं आणि त्या असेसमेंटच्या वेळेस आणि मॅडमांनीचा परिचय घेत असताना गुप्ता साहेबांनी सांगितलं की त्यांनी एवढं सर्व एक आपल्या भारतीय याच्यामध्ये असताना मॅडमांनी 1998 मॅडमांची जी जॉईनिंग दाखवली म्हणजे त्यावेळेस तुम्ही खूपच 4-5 वर्षांचा असेल तर त्यावेळेस पासून मॅडमांनी जी आतापर्यंतचा एवढा म्हणजे MCB मध्ये काम करत असताना मला आता स्टार्टिंगला दिसलं की खूप सारे अडचणी निर्माण होत राहतात त्या अडचणींना पार करत मॅडमांनी आजपर्यंत चालू आणि मला शास्त्री साहेबांना सांगितलं की मॅडमांची खूप म्हणजे खूप नशीबवान आहे मॅडम की रिस्ट्रक्चरिंगच्या आदल्या दिवशीच मॅडम कार्यकाळ संपवला म्हणजे अजून जे काही चेंजेस होणार आहेत त्याच्यापासून मॅडमांनी म्हणजे मॅडमांना विद्यार्थ्यांनी वाचवलं काय आणि त्याचा फायदा झाला मॅडमांना असं मला माहिती वाटतं तरी मॅडमांना पुढील वाटचालीस शुभेच्छा मॅडमांनी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे त्या मॅडमांना जे कुटुंब विश्व ज्या प्रकारे आज सेटल आहे ते त्यांनी म्हणजे एका लेडीज असताना काम करत म्हणजे एक वर्किंग लेडीजला सांभाळणं कठीण काम आहे त्या वर्किंग लेडीजने एवढं सर्व कुटुंब सोबत आणि म्हणजे विचार करा की सांगायच्या वेळेस आपल्याला किती हे वाटतं की त्या आज एओच्या पदाला असतात पण त्यांनी एका कुटुंबासाठी आपल्याला स्वतःचं एक पदस्थान सुद्धा त्यांनी सोडलं म्हणजे हे म्हणजे एक काम करताना प्रत्येकाला वाटतं की आपण मोठ्या पदावर जावं मोठ्या पदावर आधी नसतं पण ह्या करत असताना जेव्हा आपल्याला कुटुंबामुळे जर काहीतरी अडचणी निर्माण होतात तेव्हा आपण त्याला आपल्या मनात इच्छांना सुद्धा आपल्याला त्यांना तिथं कुठंतरी आपल्याला त्याचं फिलिंगच करावं लागतं असं म्हणते आणि कारण की एक लेडीजने एवढं सर्व सांभाळत असताना एवढं सर्व त्रास असतात आणि या सगळ्या गोष्टी म्हणून स्वतःला उभारलं आणि आतापर्यंत त्यांनी एवढी चांगली वाटचाल केली यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम मी तुमच्या मुलासारखं तुम्ही मला खूप सारे चांगल्या हे त्याला गाईड केलं त्यावेळेस त्याच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी धन्यवाद पुढील वाटचाल अजून तुमची याच्यापेक्षा चांगली ठरवी तुम्हाला सदिच्छा देतो पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद टीम यांच्या मनापासून आभार मानतो की ते या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले जरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी सेवापूरचा कार्यक्रम तिथे सुरू झालेला असला तरी त्यांनी सांगितलं की आम्ही अर्ध्या तासामध्ये परत येऊ आणि तो कार्यक्रम देखील अटेंड करू आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी हे मंडळ धुळे कार्यालय यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद शासनावर भरपूर उहापोह केला आहे पण ज्या वेळेला मी प्रमोशन होऊन या ठिकाणी आलो त्यावेळेला खरंच मला मॅडम रेव्हेन्यूमध्ये आहात आणि मला रेव्हेन्यू सेक्शनचं काहीच ज्ञान नव्हतं काही कारणास्तव मला साखरी या ठिकाणी नको ते ठिकाणी मला अतिरिक्त पदभार देण्यात आला तुम्हाला पदावर थोडासा राग होता की या कामाची मला महसूलला काही माहिती नाही मॅडमला कदाचित मला इथे राहू द्यायचं नाही मग कशाला मला इथे मला साखरीचा 4 दिला असं झालं माझे म्हणत होतं नंतर ज्यावेळेला मॅडमचं स्वतःचं मन पाहिलं किंवा मॅडमची सुद्धा इच्छा नव्हती की मला साखरीचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा मी तिथे आठवड्यातून एकच जायचं मग मॅडमने हळूहळू साहेबांना समजवलं की साहेब आमच्या कामाचा लोड आहे मॅडमना पहिल्यापासून इच्छा नव्हती की मला साखरीचा 4 द्यावा कारण की इथे 2च व्यक्ती होते ठाकूर काका आणि मॅडम तर त्या ठिकाणी खूप कामाचा म्हणजे त्यांना 8-9 वाजायचे कधी मीटिंग असताना मॅडम लेडीज म्हणून कधीही मागे झाले नाही 8-9 वाजेपर्यंत त्या इथे होत्या आणि ज्या वेळेला आम्ही मॅडमला फोन करतो त्यावेळेला सांगायच्या साहेब मीटिंग आहे तुम्ही पण चला मी पण येते लगेच आणि येते म्हणजे नुसती कशी आवरून घ्या मॅडमच्या कामाचं म्हणजे व्यवस्थित टापटीपपणे साडी सुडी सगळे व्यवस्थित म्हणजे महिला कर्मचारी आहात परंतु त्या ठिकाणी जर मीटिंग लवकर लागली 8 वाजता 9 वाजता
मॅडम व्यवस्थित तयारी करून या ठिकाणी पोहोचायच्या, अशा टापटीपणाने ते काम करायचं. मला रेव्हेन्यूमध्ये काम केल्यानंतर मग मॅडमच्या हातात काम केल्यानंतर एवढं म्हणजे आनंद झाला की नाही यार ठीक आहे, महसूल मस्त आहे, मला शिकायला भेटलं भरपूरशा गोष्टी. मॅडमच्या कामाबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅडमना मागच्या वर्षाची डिमांड काय होती, म्हणजे आमच्यामध्ये महसूल विभागाची डिमांड कलेक्शन याच्यावरती असतं. मागच्या वर्षाची डिमांड काय, त्याचं कलेक्शन किती झालं, त्याचा पर्सेंटेज किती, एवढी आकडेवारी इथून मॅडमना माहिती असायची. मागच्या वर्षी आपली 102% या महिन्यातली म्हणजे डिमांड होती की आपण कलेक्शन एवढ्या 102% प्रमाणे केलेलं आहे. आम्ही तो रिपोर्ट शोधून काढतो की 102%चा रिपोर्ट कुठला बरोबर तो रिपोर्ट मॅडमजवळ प्रोड्यूस करायची. हा रिपोर्ट आहे मॅडम बघा मागच्या वेळेला, म्हणजे एवढं आकडेवारी परफेक्ट असायची. आमचं म्हणजे मॅडमचं दुसरं एक सांगायचं झालं, बँक रिकन्सिलेशन नवीन एओ साहेब आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की बँक रिपोर्ट मागून मांडत आम्हाला. तर एका बँक रिपोर्टमध्ये मॅडमचे आकडे पाठ चेक आकडा पाठ, या नंबरचा चेक आहे साहेब 20,000चा चेक बरोबर तो, आणि तोच बघायचा तोच निघायचा की हा आउटस्टँडिंग चेक आहे. म्हणजे एवढी इथंभूत माहिती आणि एवढा गाडा अभ्यास मॅडमचा असायचा आणि आपल्यावर डोक्यात फिक्स असायची. घरचा टेन्शन पण असायचं की जाधव साहेबांच्या मध्ये पायाचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं, त्या टेन्शनमध्ये पण मॅडमनी कधी असं न डगमगता ऑफिसची जबाबदारी चांगली सांभाळली, घर देखील चांगलं सांभाळलं, आणि जॉबला असताना कधीही आपल्या कुटुंबाची गैरसोय होणार नाही. याचं एक मोठं उदाहरण दोघं आमचे जे काही बंधू आहेत, मॅडमचं मी मुलासारखाच आहे म्हणून त्याचं बंधू म्हणतो की हे आज उच्च पदस्थ आहेत. दोघं सुना देखील त्यांच्या उच्च शिक्षण घेऊन त्या आज कुटुंबाची जबाबदारी सांभाळता आहेत. मॅडमचे सिस्टर्स देखील एका बँकेमध्ये रिटायर झालेल्या आहेत, ITI वेळेला होत्या, आणि जाधव साहेब देखील हे सिंचन विभागामध्ये पाटबंधारे विभागात एक उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाले. ही सगळी जबाबदारी जाणाऱ्या येण्याचा जो काही मॅडमचा प्रवास होता त्याला न डगमगता साहेबांनी देखील मॅडमला समजून घेतलं की यार ऑफिसमध्ये काय असतं काय नसतं हे जाधव साहेबांना माहिती होतं. वयाची आणखी शिकण्याला आमचं सुरुवातीला डिसेंबर 2014 FABC होतं, म्हणजे अकाउंट्सचं FABC मध्ये सगळं अकाउंट्स चालायचं आमचं. त्यानंतर आम्ही आलो सॅक सिस्टीममध्ये SAP मध्ये. मॅडम तो चेंजेस देखील केला. कम्प्युटर अतिशय सुंदर पद्धतीने ते हाताळलं. वयाचं म्हणजे मॅडमला बंधन नव्हतं, शिकायला कुठल्याही गोष्टी शिकायला मॅडम माझ्या पुढे नाही करायचं. काही वेळा काही गोष्टी मला मॅडम सांगायच्या की हे असं आहे उत्तर असं करा, सगळं टापटीपणे मॅडमचं असायचं. अशा पद्धतीने मॅडमांनी काम केलेलं आहे. शनिवार असो रविवार असो मॅडम या ऑफिसला कधी ज्या मीटिंग लागायची त्यावेळेला मॅडम असायच्या. त्यामुळे मॅडमच्या कामाबद्दल आपल्या सर्वांना पावती आहेच, आणि ते आता बाकीचे व्यक्ती देखील या कामाबद्दल सांगतील. मॅडमचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता आणि त्या प्रेमापोटीच आपण आज इथे जमलेलो आहोत. त्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे मॅडमचे भाऊ देखील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत मिलिटरीमध्ये, तर तिथे देखील आम्ही जायचो. त्यावेळेला सगळे जाधव साहेबांचे जाधव नानांचे भाऊ मॅडम बहीण बरं का, म्हणजे असं मॅडमचं एक भरपूर ठिकाणी ज्यावेळेला आम्हाला एक कलेक्शनसाठी किंवा पत्र द्यावं लागायचं त्यावेळेला मॅडमना इथून सगळ्या ठिकाणी मॅडमची ओळख असायची. या ठिकाणी हे त्या ठिकाणी ते SBI मध्ये ज्यावेळेला पोस्टामध्ये आम्हाला ज्यावेळेला पोस्टर जर रिकन्सिलेशन होतं भरपूर लोड होता त्यावेळेला शास्त्री साहेब आणि मॅडम स्वतः पोस्टामध्ये जायचे आणि ते बसून राहायचे आणि ते मागून द्यायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅडमची ओळख होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप एक भाग्यवान समजतो. मॅडमचं आयुष्य पुढील वाटचालीचं जे काही आहे ते सुखी समाधानीचं समृद्धीचं जावं अशी विनंती देवाच्या मी प्रार्थना करतो. सून म्हटली की सारखा नकार आणि सासू म्हटली की सारख्या सूचना हे असतं. तर मॅडम तुम्ही सारखा नकार देखील तसं मला तर वाटतं की ते देणार नाही, परंतु त्यांनी देखील आता ते बाहेर आहेत तर सारख्या सूचना देखील त्यांनी मान्य कराव्यात असं मी या ठिकाणी या सांगू इच्छितो आणि पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. आणखी शिकण्याला आमचं सुरुवातीला डिसेंबर 2014 FABC होतं, म्हणजे अकाउंट्सचं FABC मध्ये सगळं अकाउंट्स चालायचं आमचं. त्यानंतर आम्ही आलो सॅक सिस्टीममध्ये SAP मध्ये. मॅडम तो चेंजेस देखील केला. कम्प्युटर अतिशय सुंदर पद्धतीने ते हाताळलं. वयाचं म्हणजे मॅडमला बंधन नव्हतं, शिकायला कुठल्याही गोष्टी शिकायला मॅडम माझ्या पुढे नाही करायचं. काही वेळा काही गोष्टी मला मॅडम सांगायच्या की हे असं आहे उत्तर असं करा, सगळं टापटीपणे मॅडमचं असायचं. अशा पद्धतीने मॅडमांनी काम केलेलं आहे. शनिवार असो रविवार असो मॅडम या ऑफिसला कधी ज्या मीटिंग लागायची त्यावेळेला मॅडम असायच्या. त्यामुळे मॅडमच्या कामाबद्दल आपल्या सर्वांना पावती आहेच, आणि ते आता बाकीचे व्यक्ती देखील या कामाबद्दल सांगतील. मॅडमचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता आणि त्या प्रेमापोटीच आपण आज इथे जमलेलो आहोत.
त्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे मॅडमचे भाऊ देखील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत झेडपीमध्ये, तर तिथे देखील आम्ही जायचो. त्यावेळेला सगळे जाधव साहेबांची, जाधव नानांचे भाऊ मॅडम बहीण बरं का, म्हणजे असं मॅडमचं एक भरपूर ठिकाणी ज्यावेळेला आम्हाला एक कलेक्शनसाठी किंवा पत्र द्यावं लागायचं त्यावेळेला मॅडमना इथं सगळ्या ठिकाणी मॅडमची ओळख असायची. या ठिकाणी हे, त्या ठिकाणी ते. SBI ज्यावेळेला पोस्टामध्ये आम्हाला ज्यावेळेला पोस्टचा रिकन्सिलेशन होतं, भरपूर लोड होता, त्यावेळेला शास्त्री साहेब आणि मॅडम स्वतः पोस्टामध्ये जायचे आणि ते बसून जायचे आणि ते मागून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅडमची ओळख होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप एक भाग्यवान समजतो. मॅडमचं आयुष्य पुढील वाटचालीचं जे काही आहे ते सुखी समाधानीचं समृद्धीचं जावं अशी विनंती देवाच्या प्रार्थना करतो. सून म्हटली की सारखा नकार आणि सासू म्हटली की सारख्या सूचना हे असतात. मॅडम तुम्ही सारखा नकार देखील तसं मला तर वाटतं की ते देणार नाही, परंतु त्यांनी देखील आता ते बाहेर आहेत तर सारख्या सूचना देखील त्यांनी मान्य कराव्यात असं मी या ठिकाणी या सांगू इच्छितो आणि पुढील वाटचाल सुरू इच्छितो. मॅडम फक्त तासांवर शोध्या. त्यांचा जो सहवास आहे तो असा असायचा की त्यांच्या केबिनच्या बाहेरच आमचा डेस्क आणि त्या आल्याची जाणीव फक्त स्प्रेने व्हायची. त्यांच्या इथे स्प्रे असायचा तो सगळीकडे सुगंध दरवळायचा. आम्ही समजतो मॅडम आल्या. आता कदाचित तो स्प्रेचा सुगंध आहे, तो स्प्रे आणि त्याचा जो आवाज परत कानावर पडेल की नाही पडेल ही शंकाच आहे. अशा जसे जनरल नॉलेजचे प्रश्न येतात की पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती, मला अभिमान वाटतो की मॅडमांबद्दल माझ्या सर्व्हिसमध्ये आणि मी ज्यांच्यासोबत काम केलं अशा पहिल्या महिला व्यवस्थापक या ठिकाणी मॅडमांना मी बघितलंय. तरी मी सर्वांना विनंती करतो की मॅडमांसाठी पहिल्या महिला व्यवस्थापक मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी ही एक मुलाची कामगिरी आणि रिटायरमेंट हे स्वप्न डोळ्यासमोर ते आज या ठिकाणी बघतायत. जातो पुरुषांची चेहरे पडून जातात की मला टेन्शन काय येत नाही, ते नेहमी हसत राहायचे. दादा म्हणे मी एकदम फ्रँकली काम करत संपून टाकते. मला त्यांच्या कामाची शैली फार आवडली, एकदम हसत खेळत आणि त्या पद्धतीने काम करून. आणि विशेष म्हणजे फक्त स्टाफ जो MSB महावितरणमध्ये आता सध्याचा स्टाफ सेटअप आहे, पण त्या तेवढ्या स्टाफमध्ये एवढा विभागीय कार्यालयाचा कार्यभार सांभाळणं इतकं सोपं नाही. त्या महिला म्हणून त्यांनी तेवढं सांभाळलं. कार्यतत्पर देखील त्यांचं खूप वाखाणण्याजोगं आहे. वेळेवर येणे, वेळेवर जाणे, काम वेळेत पूर्ण करणे हे सुद्धा आम्हाला ॲप्रिशिएट करण्यासाठी नवीन जनरेशनसाठी. एक जसं म्हणतो आपण एक अगरबत्ती असते, अगरबत्तीची किंमत नसते तेवढी, पण जेव्हा ती सुगंध देते, दरवळते ना, ती पूर्ण घराला भरून टाकते. अशा आमच्या मॅडम या ऑफिसमध्ये आमच्या एक पूर्ण ऑफिसला त्या अशा भरून टाकायच्या. आणि उद्यापासून ती खंत मॅडम आम्हाला राहील, ती जाणीव तर नक्कीच राहील. त्याचबरोबर एक त्यांचं माझं नातं जे आहे ते एक आई मुलाप्रमाणे, की माझ्या आयुष्यामध्ये जे एक आई मुलाला सांगू शकते की योगेश हे बरोबर नाही, आणि जेव्हा चांगली गोष्ट केली की बेटा खरंच बेस्ट तुम्ही खूप छान काम केलं. म्हणजे जेव्हा वेळ आली तेव्हा खंडकरपणे बोलणारी पण व्यक्तिमत्व, आणि जेव्हा वेळ आहे तेव्हा पाठीवरून त्याच मारलेल्या थापीने पाठीवरून शाबासकी देणारी सुद्धा व्यक्तिमत्व म्हणजे जाधव मॅडम. मला खरंच अभिमान वाटतो त्या गोष्टीचा देखील. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व उद्यापासून मी मिस करेन. त्याच्या बाबतीत खरंच आता सर्वांनी सांगितलं की धनलक्ष्मीची कृपा फार आहे मॅडमांच्या परिवारावर. पण मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता, मॅडम धनलक्ष्मीची कृपा फार तुमच्यावर म्हटलं. हो दादा म्हणे बरोबर आहे, धनलक्ष्मीची कृपा आहे, पण लक्ष्मी घरात पाहिजे होती.
मी त्याच्या परिवारात म्हणजे दादाला सुनबाईंना मी बहिणींना विनंती करेल, जर मला नात राहिली असती म्हणे तर मी खूप वेगळं विश्व अजून जगली असती. ती एक खंत मी विनंती करतो त्यांनी पूर्ण करावी. रुक्माई मागे येतो तसा जोडा या ठिकाणी त्यांचा आहे. जसे ते फोटोमध्ये आहेत तसेच या ठिकाणी आहेत आणि आयुष्यात एक तशीच साथ घेऊन ते पुढे चाललेले आहेत. अशा आमच्या दादा मॅडमांना मी आमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या कोर्से परिवाराच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि माझे मनोजोग या ठिकाणी. असा हा किस्सा. परंतु ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांच्या दोघींनी एकमेकांचं प्रेम हे शेवटपर्यंत टिकवलं, अजूनही टिकवतात आणि यापुढे टिकवतील. असंच प्रेम त्यांचं भविष्यातही राहून अशी प्रभूंनी प्रार्थना करतो. आणि अशा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आदरणीय लताजी सोनवणे मॅडम. आता सगळ्यांनी सांगितलंच आहे, पण मॅडमांचा स्वभाव म्हणजे मनमिळावू, स्मिताभाषी आणि सगळ्यांना सांभाळून चालणारे. आणि ज्या मॅडमांनी आजपर्यंत सगळ्यांना सांभाळलं तसंच त्यांनी घरी सुद्धा सगळ्यांना सांभाळलेले सासरी. आणि आमच्या आबासाहेबांची मत म्हणजे मेन साथ मॅडमांना होती. आजपर्यंत मॅडम पुढच्या पदापर्यंत गेल्या आणि पुढे पण अशा यशस्वी होती. सगळ्यांनी मॅडमांना सुनंदाई माझं आवर्जून सांगणं आहे की मॅडमने ज्याप्रमाणे सासू सासऱ्यांची सेवा केली त्याप्रमाणे तुम्ही देखील आमच्या मॅडमांची आणि आबासाहेबांची सेवा करायची आहे. कारण सासू सासऱ्यांची त्यांनी सेवा केली म्हणूनच त्यांना आज याचं आपलं मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीने विठ्ठल रुक्माई दिलेली आहे आणि ती सेवा ते सासू सासरे म्हणूनच तिथे करत आहेत. त्याच्यामुळे त्यांची सेवा तुम्ही तशीच करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि दादांना तर काही सांगायची गरजच नाही माझ्या राहुलला आणि भूषणला, त्याच्यामुळे तेही सांभाळतील. आणि आता दादा मॅडमांना मी सांगणार आहे की आता तुम्ही आबांची काळजी खूप चांगल्या प्रमाणे घ्या. हेच सांगून मी माझे 2 शब्द बोलतो. सर्व नातेवाईक 21 सप्टेंबर 1996 ते 30/9/2025 मी 4थीला होतो तेव्हा मम्मी नोकरी लागली. आता माझा मुलगा 4थीला आहे तेव्हा मम्मी रिटायर होते. किती मोठा टाईम स्पॅन आहे. म्हणजे याच्यात मम्मीने महावितरणला सेवा दिली असं म्हणण्यापेक्षा महावितरणने आमच्या कुटुंबाला सांभाळून घेतलं हे म्हणणं योग्य राहील. आई हजर झाली. आज घरात चर्चा चालू होती. वडिलांचा नुकताच अपघात झालेला होता. 4-5 महिने झालेले होते त्यावेळेस. मम्मीला हजर करताना पप्पा कुबड्या घेऊन गेलेले होते अशी परिस्थिती होती. आणि आज मम्मीला रिटायर करताना आम्ही सगळे 8-10 लोक कुटुंबीय जमलेलो होते सगळे आणि आम्ही सगळे रिटायर होतोय. हा एक मोठा माइलस्टोन आहे, एक मोठा टप्पा पार पडलेला आहे रिटायरमेंट आयुष्यातला, म्हणजे सेवा पूर्तीचा. जास्तीत जास्त काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबतच गेला. सकाळी 2 तास आमच्यासोबत, संध्याकाळी 2 तास आमच्यासोबत. त्यात आम्ही नोकरीला असल्यामुळे आम्ही आमच्या व्यापामध्ये आईशी बोलणं कमी. दिवसभर जे घडलेल्याच गोष्टी म्हणजे आई मुलाचं चर्चा काय असते की आज बाहेर काय घडलं, कुटुंबात काय घडलं. आमच्या घरामध्ये चर्चा काय राहायची, आज ऑफिसला हे घडलं. आणि त्यात मी बाहेर होतो सेवेनिमित्त, भाऊ पण बाहेर गावी होतात. आईसोबत जास्त संपर्क गेला. धुळ्यामध्ये इथं गेल्या 4-5 वर्षानंतर आलेला आहे. 4-5 वर्षामध्ये धुळ्यामध्ये आल्यानंतर संध्याकाळी जेवताना काय चर्चा राहायची. आज गुप्ता गेला होता, उत्तर सांग पकडला काय ते आम्ही सांगायचं. आमच्या ऑफिसमध्ये काय घडलेलं ते आईला सांगायचं. ही आमच्या कौटुंबिक चर्चाच नव्हत्या. आमच्या सगळ्या कार्यालयीन चर्चा ह्याच कौटुंबिक चर्चा होऊन गेल्या. मी 20व्या वर्षी नोकरीला लागलो. ज्यावेळेस मुलं एन्जॉय करायला सुरुवात करतात त्यावेळेस नोकरी लागून गेलो. भाऊ पण 20व्या वर्षी नोकरी लागून गेला. आम्हाला त्या सगळ्या त्या म्हणजे जो एक ट्रॅक असतो त्या ट्रॅकवर आम्ही चालूच नाही. आम्ही सगळं नोकरीच्या ट्रॅकवर आलो. आमच्या घरात सगळ्या ह्याच चर्चा राहायच्या. महावितरण हेच आमचं खरं परिवार होऊन गेलं होतं. म्हणजे आमचा आम्ही 4 लोक होतो लग्नागोदर. महावितरण आमचा 5वं परिवार होता, 5वं सदस्य होतं. 1996ला मम्मी नोकरी लागण्याच्या अगोदर मम्मी अकाउंट्सचे क्लासेस घ्यायची आणि टायपिंगचे पण क्लासेस घ्यायचे. जे बऱ्याच लोकांना माहिती असेल नसेल मी आधी माहितीसाठी सांगतो. अकाउंट्सचे क्लासेस घ्यायचे आणि टायपिंगचे क्लासेस घ्यायचे. त्या व्यतिरिक्त मम्मी उत्तम आमची शेती नाही पण आमची शेती राहिली काही उत्तम शेतकरी पण राहिले. गिलके, दोडके, दुधी भोपळा, वाल, मिरच्या, टमाटे, शेवगा एवढं सगळं केलेलं आहे. एवढं सगळं हे उत्पन्न
घेऊन आम्ही विकायपर्यंतच नोकरीला लागण्या अगोदर एवढं केले. 50 कोंबड्या होत्या घरामध्ये. एवढं सगळं नोकरी लागल्याच्या अगोदर आई करत होतो. मग नोकरी लागल्यानंतर साहजिक या गोष्टी थोड्या कमी झाल्या किंवा बंद झाल्या. त्यानंतर बाहेरगावी बदलीचा विषय आला. आईसोबत बऱ्याच वेळा कार्यालयामध्ये जाण्याचा प्रसंग आला आमचा. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही लोकांना आमच्यापेक्षा तुमचा जास्त अनुभव जास्त आहे. आईने कसं काम केलं, कुठे काम केलं. पण घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पण आम्हाला कधी असं जाणवलं नाही की आई नोकरीला असल्यामुळे आमचे काही गैरसोय होते. मी 30व्या वर्षी नोकरीला लागलो, आर्मीतच लागलो. बऱ्याच मित्रपरिवाराचं म्हणा की बाकीच्या लोकांचं असंच म्हणणं होतं की तू जाऊ नको. मॅडम म्हणजे आई पप्पांना सल्ला देण्याचा ते नका जाऊ दे, तुम्ही साधारण नागपूर इंजिनिअरिंग करून घ्या मुलाचं किंवा कुठेतरी दुसरं काहीतरी शिक्षण करून घ्या, काय गरज म्हणून एवढं पाठवायचं. पण माझी आवड किंवा माझ्या छंद जपण्यासाठी माझ्या आईने मला एक शब्दही न सांगता नकार न देता जाऊ दिलं. तुझी इच्छा आहे तुझा. आणि मी ते व्यवस्थित सन्मानाने पार पाडलं. मी त्या वर्षामध्ये मम्मीला कधी असताना पाहिलं नव्हतं. फक्त जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ल्यामध्ये बदली असताना मम्मीशी फोनवर बोलत होतो संध्याकाळी 5:30-6 वाजता. संध्याकाळी 5:30-6 वाजता ऑफिस संपवून मी बसलेलो, दाराच्या बाहेर बसलेलो होतो फोनवर आणि तिथं आतंकवाद्यांनी फायरिंग केली. आता मी टाळण्यासाठी बराच प्रयत्न केला. आणि मी इथून बसलेलो आणि तुमचं ऑफिस एवढ्या अंतरावर नॅशनल हायवे होता. तिथं फायरिंग झाली. आईला आवाज समजून गेला काय होतंय. फोन खिशात चालू, फोन खिशात घालून मी पळालो रायफल उचलायला. तर ते सगळं मम्मीने ऐकलंच आहे फोनवर, तो सगळा दांगडधिंगा. ते त्या दिवशी मम्मीने मला सांगितलं की बस झाला तू घरी येऊन, मला काही ऍडजस्ट होत नाही सगळं. त्यावेळेस मम्मीला म्हणजे थोडंसं कसताना पाहिलं. आणि त्यानंतर बारामुल्ला नंतर मी गुलमर्गला गेलो ट्रान्सफरमध्ये. तर तिथं मला उजव्या अंगठ्याला फ्रॉस्टबाईट झाला होता. म्हणजे उजव्या अंगठ्याचे पूर्ण सेन्सेशन गेले होते. तो वाचला अंगठा, अदरवाईज तो अंगठा कापावा लागला असता. तर त्यावेळेस या 2 प्रसंगामध्येच मी मम्मीला फक्त कसताना पाहिले. अदरवाईज मी असं मला मागे ओढण्यासाठी किंवा नको तू हे नको तू नको असं कधीच पाहिलं नाही. त्यानंतर आमचे लग्न झाले, मुलबाळ झाले. आता मम्मीचं लास्ट जेन्युअर पोस्टिंगचं एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये मोराल डाऊन होणे म्हणजे नैतिकदृष्ट्या खचणे किंवा मानसिकता खचणे असा प्रकार मम्मीमध्ये मी कधीच पाहिला नाही. कायम एनर्जी, कायम हो, प्रत्येक गोष्टीला हो, कशालाच नकार देणे नाही अशा स्वरूपाचं आमच्या आईचं कामकाज स्वरूप होतं. आणि स्वास्थ्य संदर्भामध्ये पण आईच्या काही तक्रारी नाही आहेत आणि भविष्यात आम्ही त्या होऊ देणार नाही. सरांनी सांगितलं, ठाकूर सरांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही लक्षही देऊ, मोठे सरांनी सांगितलं. त्यामुळे आता आईकडे आम्ही आता पूर्ण वेळ लक्ष देऊ आणि आम्हाला आता पूर्ण वेळ आई भेटली असं म्हणता येईल. 4थीला होतो, आता मुलगा 4थीला गेला. एवढे 30 वर्ष 29 वर्षाचा टाइम स्पॅन मोठा आहे तो. आता आपल्या सर्वांच्या मदतीने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने सर्वच 29 वर्षाची सेवा करतो चांगला पार पडला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि आज मम्मीचा बर्थडे, हॅपी बर्थडे. आज बोललोच नव्हतं सगळ्यात मी माझ्या दांडीमध्ये 2:30 वाजेपर्यंत. 2:30 वाजता मला फोन आला की थोडा वेळ ऑफिसला या म्हणून, कधी संपेल ऑफिस. ठीक आहे, आपल्या सर्वांचे झाले. आम्हाला जाधव परिवाराला कार्यक्रमासाठी जमले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जेव्हा गावाला जायची सकाळी तेव्हा असं वाटायचं की आजी घरी नाही असायची. आजी सकाळीच्या धांदलीत असायची, कंटिन्यू फोनवर असायची. आणि जर आम्ही मध्ये बोललो तर आम्हाला राग म्हणून आजी आता रिटायर झाली. याच्याबद्दल मला आनंद होत आहे, कारण आजी आता मला जास्त वेळ देऊ शकते, माझ्या भावाला जास्त वेळ देऊ शकते, आम्हाला मदत करू शकते. याच्याबद्दल मला आनंद वाटत आहे. आजी तुझा आज वाढदिवस होऊन पावित्र्य एवढं सुंदर आहे. गिगावाटची एवढं सुख सर्व पोटात जमा करून कोणाच्या दारिद्र्य पोटात जमा करून सर्वांना फुलवत असते आणि सर्वांना सुख देत असते. तसं आमच्या बहिणीच्या बाबतीत, मंदाकिनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदाकिनीचं शालेय जीवन इतकं सुंदर होतं. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत त्यावेळेस धुळे आकाशवाणी नव्हतं, फक्त जळगाव आकाशवाणी होतं. जळगाव आकाशवाणीवर मंदाकिनी बधाण्याचे नियमित कार्यक्रम व्हायचे. आईराणी म्हटलं म्हणजे मंदाकिनी. 5 ते 10 वर्गापर्यंत दर आठवड्याला मंदाकिनीचे कार्यक्रम व्हायचे आकाशवाणीवर. त्यावेळेस आकाशवाणी म्हणजे काय समजत जायचं. तदनंतर शालेय जीवनात तिने फ्री हँड्स, रांगोळी हे
आमच्या माझ्या हायस्कूलमध्ये शिकत असताना जे उत्कृष्ट विद्यार्थी होते त्यांचे फ्री हँड रांगोळी हे चिटकवलेलं इकडे ड्राव याला बोर्डवर, त्यात मंदाकिनी आघाडी होती. त्या सरांनी सांगितलं की त्यांचं जे अकाउंटिंग वगैरे खूप चांगलं आहे. शालेय जीवनात नंतर तिने कॉलेजच्या जीवनात प्रवेश केला. गरबा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याच्यात हिराने भाग घ्यायची. तर नंतर वडिलांची परिस्थिती साधारण होती. बहिणीचं फक्त 12वीत लग्न करून दिलं वडिलांनी. त्यावेळेस जाधव साहेबांचं कुटुंब खूप मोठं होतं आणि जाधव साहेबांच्या फॅमिलीत तिने पदार्पण केलं. लक्ष्मीच्या रूपात पदार्पण केलं तिने आणि पूर्ण जाधव घराचा उद्धार केला. जाधव भावाने त्यानंतर मागे वळून कधीच बघितलं नाही. त्यांनी जाधव साहेबांची एकटे नोकरीला होते, त्यांचे सर्व भाऊ सलून काम करायचे. अशा परिस्थितीत पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने घेतली आणि तिच्या मनात खूप मोठी इच्छा होती की मला अधिकारी व्हायचं. शिक्षणाच्या बाबतीत खूप तिला कॉन्फिडन्स होता. अशा मोठ्या कुटुंबात पदार्पण केल्यानंतर तिने बीकॉम केलं. बीकॉम शिक्षण घेतलं. बीकॉम करत असताना राहुल सरकारात तर तिच्या पोटी आला, तर मुलगा सांभाळायचा, शिक्षण करायचं आणि पूर्ण एवढी मोठी फॅमिली मॅनेज करायची. इट्स नॉट जॉब, पण हे फक्त मंदाकिनी करू शकते. एवढा असताना ती बीकॉम असतानाही त्यावेळेस प्रादेशिक नाशिक निवड मंडळ, कोकण निवड मंडळ अशी अस्तित्वात होती. इझिली परीक्षा पास व्हायची. ती परीक्षा इझिली पास व्हायची. कुटुंबाची जबाबदारी घेऊन स्पर्धा परीक्षा पास होणं साधी गोष्ट. अशा परिस्थितीत एमकॉम केलं. एमकॉम केल्यानंतर भूषण तिच्या पोटी आला, भूषण सारखा अधिकारी. त्यानंतर तिथे थांबली नाही, तिने जीडीसीए केलं. जीडीसीए पुढे म्हणजे शिक्षण तिला पूर्वीपासून आवडतं. पूर्ण कुटुंब, एवढं मोठं कुटुंब आणि साहेब कुटुंबात सांभाळताना सासू सासऱ्यांचा एवढं आदर केला, प्रचंड आदर केला. आणि जी जेट तिला माई म्हणायची, आई सारखं समजायची. सासू सासरे म्हणायचे अरे आमची माई दिसली म्हणजे चेहरा एकदम प्रसन्न होऊन खूप त्याचा दिवस चांगला जायचं. अशी तिची महत्वाकांक्षी होती. ती खूप महत्व आमच्या काही बदाने फॅमिली, जाधव फॅमिली आणि जाधव साहेबांना पाठिंबा देणारे म्हणजे आमची बहीण मंदाकिनी. कारण की तिचं पावित्र्य एवढं होतं, जाधव साहेबांना कधी नाही म्हटलं नाही. ते कुठेही गेले असतील त्यांना मदतच केली आणि धावून आली त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. या बाबतीत सांगायचं जर तिला तर ती आज मी तिचा भाऊ आहे, तिच्या अंगा खांद्यावर कळलं. मला खूप तिच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. काय वस्तू मला माहिती काय तिथे तिच्यात खरं नाव पावित्र्य आहे. तिच्या मंदाकिनी ही नदी इतकी पवित्र नदी आहे की सर्वांचं सुख दुःख पोटात घेऊन वाहत असते आणि शेवटी सर्वांना फुलत असते. ते काम माझ्या बहिणीने केलंय. बहिणीच्या बाबतीत सांगायचं तर खूप काही सांगण्यासारखं, खूप वेळ गेलाय. मी माझ्या परीने छोटीशी तिच्यासाठी कविता केली. संस्कृत स्त्री समाज कसा घडवू शकते त्याचं उदाहरण म्हणजे बहिणीने. तिने अधिकारी शिकत असताना, नोकरी करत असताना मुलांना घडवलं. दोन्ही मुलं आज अधिकारी. तिचं ही नॉट जॉब, ही कुठली तरी चांगली ज्याच्यात क्वालिटी ती स्वीट करू शकते. मंदाकिनीबद्दल सांगायचं होतं आज आपल्यासाठी क्षण अतिशय भावनिक आहे. दीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होणाऱ्या माझ्या बहिणीचा गर्व करण्याचा सन्मान आपल्याला लाभला आहे. मंदाकिनी स्त्रीधनाबद्दल आपल्या संस्कृतीत खूप सुंदर कल्पना आहे. मंदाकिनी स्त्री ही कुटुंबाचा पाया आहे, संस्काराची तू भांडार आहे आणि समाजाला योग्य देणारी तू शक्ती आहे. तू स्त्रीधन म्हणजे फक्त आर्थिक मूल्य नव्हे, तर तुझे कर्तव्य, त्याग, समर्पण, ममता ही संयम ही तुझी खरी संपत्ती आहे. माझ्या बहिणीच्या आपल्या कार्यकाळात हेच तिने स्त्रीधन जपले आणि वाटले, सर्वांना वाटले देखील. जबाबदारी पाळताना तिचा शिस्तप्रियपणा, कार्यतत्परता आणि सहकार्याशी ठेवलेले जिव्हाळ्याचे नाते हेच त्यांच्या कार्यजीवनाचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या आज सेवापूर्तीची त्यांच्या सौजन्यशील वागणुकीने, निर्णय क्षमतेने आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या वृत्तीने कार्यक्षेत्रात एक समाधानाचं वातावरण निर्माण केलं तिने. आणि तिच्या आज या सेवापूर्तीच्या टप्प्यावर आपण त्यांना गौरवतो. आपण खरं पाहता तिने जे मूल्य जोपासले, निष्ठा, परिश्रम, सहकार्य आणि माणुसकी, तेच तिचे खरे श्रीधन आहे आणि हीच संपत्तीला आयुष्यभर आदर, सन्मान आणि आनंद देईल. प्रिय बहिणींनो, तुमचा हा प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. पुढील आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य समाधान लाभो हीच मी प्रभूच्या मला परमेश्वराचं काही मागितलं माझ्याकडनं, तुम्ही सांगेल मला अशीच बहीण दे, कदाचित बहिणीच्या रूपात दे, आईच्या रूपात दे. एवढं श्री कर्तृत्ववान श्री आज आपल्यात आहे. हे सगळं प्रेम आहे. तुम्ही सगळे बसले आहेत, तिचं कर्तृत्व आहे. सर मी खूप काही बोलू शकतो कारण ती माझी बहीण, तिच्या अंगा खांद्यावर कळलं. तिचे इतके कॅरेक्टर चांगले आहेत आणि इतकी कर्तृत्ववान महिला आहे की जाधव साहेबांच्या प्रत्येक गोष्टीत पाठीशी आहे. त्यांनी आज जे इतके आणून ठेवलंय की निव्वळ जाधव कुटुंबाला पुढे आणणारी स्त्री म्हणजे आमची मंदाकिनीच आहे. शिक्षणाची तयारी करायची, आवडण्याची बापू साहेबांनी आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मॅडम फक्त 12वी झालेल्या होत्या
आणि आमच्या घरी विषय सुरू झाला तेव्हा मी एवढंच म्हटलं की अगर ती 12वी पास झाली की मी लग्न करेल. आणि 12वीचा निकाल लागला आणि आमचं लग्न झालं. आमची आई आणि या समोर बसलेल्या आमच्या सासूबाई या मैत्रिणी होत्या. या दोघं मैत्रिणींनी जे जमवलं आमच्या कॉलनीमध्ये हा चर्चेचा विषय झाला. गावातल्या गावात जमत नाही ते शेजारी शेजारी कसं जमेल. माझा प्लॉट नंबर 16 होता आणि आमच्या मिसेसचा प्लॉट नंबर 17 होता. मध्ये फक्त रस्ता आहे. आमच्या सासूबाई आणि आमची आई हे दोघं मैत्रिणी होत्या आणि आमच्या आईचा स्वभाव खूप चांगला होता. आमच्या आईला असं वाटायचं म्हणजे सून कॉलेजला जाते आहे आणि ओट्यावर बसून आई सून कॉलेजला जात असताना बघायचं तिला आनंद राहायचा. आणि आमच्या कौटुंबिक परिस्थिती आणि मॅडमची जिद्द, मॅडम एम.कॉम झाल्यानंतर MSCBत लागल्या, त्यांच्या 2-3 ठिकाणी बदल्या झाल्या आणि बदल्यांच्या ठिकाणी ते 2-3 वर्ष मॅडमने खूप कष्टाने उन्हाळ्यामध्ये एसटी पकडणं किंवा एसटी जाणं 3-4 महिने खूप अडचणीचं राहतं. पावसाळ्यातही महिलांना एसटीमध्ये बसणं वगैरे खूप अडचणीचं राहतं. अशाही अवस्थेमध्ये संध्याकाळी आल्यावर बी त्या फ्रेश राहायचं. मॅडमचा स्वभाव चांगला आहे. मला सांभाळून घेतलं. तसं मी थोडासा नाना पाटेकर सारखा आहे पण तरी सुद्धा मॅडमने मला प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही कामाला मॅडमने नाही म्हटलं नाही. मॅडमला MSCBत लावण्यासाठी प्रकाशगड पर्यंत मी गेलो होतो. साहेब माझे 33 वर्ष सेवा झाली. 33 वर्ष सेवा माझी धुळ्यातच झाली. पूर्ण 33 वर्ष मी धुळ्यात होतो. माझी धुळ्यात सेवा होण्याचं कारण म्हणजे मी दगडी चाळीतला जो प्रमुख आहे त्याचा मित्र होतो मी. सुदैवाने साहेब काय असं होत नाही. 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं तर बदली होते. माझी बदली झालेली साहेब. मी क्लार्क होतो तर वरिष्ठाचं काम केलं, वरिष्ठ होतो ते हेड क्लार्कचं काम केलं. हेड क्लार्क असताना साहेब मी मंत्रालयाच्या कागदांवर सह्या करत होतो आणि माझी लेखी चांगली होती, माझी रायटिंग चांगली होती. बरेच पत्र मी एका ओळीचे लिहायचे. सर्कलचे लोक नवल करायचे या माणसाने एकाच ओळीमध्ये पत्र लिहिलं. कौटुंबिक माझी मुलंही चांगले आहेत, म्हणजे सुनाही चांगले आहेत. माझा आज परिवार एकदम सेटल आहे आणि भाग्य असं आहे की मला स्वतःला विठ्ठल रुक्मिणीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी गेल्या 16 वर्षापासून धुळ्यामध्ये मंदिर बांधलं आहे आणि मंदिराची मी सकाळ संध्याकाळ सेवा करतो आणि आध्यात्मिक आहे. ही सगळी पत्रकार मंडळी मला जवळून पाहिजे. असं काही नियोजन नव्हतं मला बोलल्याचं, त्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही. मॅडम बद्दल जर सांगायचं तर मला जास्त वेळ भेटणार आहे, मला त्याच्यात आनंद आहे. सकाळी 6 वाजता मी मॅडम 8 वाजता मी मॅडम फोनवर असायच्या. रविवारी बी शनिवारी बी फोनवर असायच्या. रात्री 11 वाजता बी फोनवर असायच्या. रात्री 11 वाजता विचारायचो का फोन हा म्हणजे सकाळी काही कार्यक्रम आहे का, काही मीटिंग आहे, त्याला चेक करावं लागतं. कार्यकारी आले त्यांना मला अशी विनंती करायची दहाच्या पुढे फोन न करत कोणत्याही कर्मचाऱ्याला. कारण आपण जर 10 वाजता आणि 11 वाजता जर सांगितलं उद्या सकाळी 10ला मीटिंग आहे तर बिचारीची रात्रीची बी झोप चालली जाते. परिस्थिती आहे. कार्यवरिष्ठांकडे जे आदेश येतात ते पाळावे लागतात. कार्यालयामध्ये काम मी केलेलं आहे, आता आलेलं आहे.
21 वर्ष सांभाळलेलं आहे, त्यामुळे प्रशासन काय आहे मला माहिती आहे. मॅडमला हजर करण्यासाठी मी गेलो होतो आणि आज मॅडमला रिलीव्ह करण्यासाठी मी येतोय. माझ्यासोबत माझे नातू आहे, मला त्याच्यात आनंद आहे. देवाने मला भरभरून दिलेला आहे आणि वीज मंडळाने मला खूप सांभाळून घेतलं. साहेब, मी कधीच कार्यालयामध्ये आलो नाही, कधीच नाही. पण सगळ्याच बाबतीत माहिती मला माहिती होती. आमचे ठाकूर बरबडे यांच्याबद्दल माहिती आहे. गुप्ता साहेब वगैरे ही सगळ्या मंडळींची मॅडम काय माहिती देत होते आणि कार्यालयाने खरंच सांभाळून साहेब. बाबे साहेबांनी चांगले होते. आता कोकणहून बदली जाऊन आलेले कार्यकारी म्हणतात काय कार्यकारी म्हणतात तुमचं नाव नाही लक्षात येणार. ते चांगले होते. बरेच अधिकारी मॅडमला खूप सहकार्य करणारे मिळाले. सर्व वीज मंडळातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छाही देतो आणि आभारही मानतो. आपल्यात जर काही अडचण असल्यास मॅडमला आपण बोलवू शकतात अशी तुम्हाला ग्वाही देतो. जय. पहिल्या दिवशी मॅडमांची माझी गाठभेट झाली. मॅडम खूपच शांत आहे आणि नेहमी तुम्ही शांत माणूस कसं काय चालतं म्हणतात. म्हणजे आमच्यासारखे लोक म्हणजे काय माझा आदळ आपट झालं का, हे केलं का, आणि मॅडमांकडे पाहिलं का मग आम्हालाच वाटत अरे आपलंच काय तरी सुट्टे वाटतं. एकदम शांत व्यक्तिमत्व, म्हणजे जसा सागर असतो शांत, आत अथांग पाणी असतं, खाली खोलवर ज्ञान असतं, परंतु वरती बघणाऱ्याला अंदाज येत नाही. कालांतराने जसे मॅडमांचे संपर्क होत आले, कामानिमित्त भरपूर वेळेस मॅडमांच्या कॅबिनमध्ये जायचो. त्यावेळेस मॅडम एकदम शांतपणे सांगितलं साहेब सगळं होईल, ताण घेऊ नका. आणि मॅडमांच्या विपरीत माझा स्वभाव, म्हणजे मॅडम एकदम शांत असतात, मी एकदम उचळ. मॅडम त्याचं बरपाटर बनवायचे, द्या मला लवकर, बस एवढंच म्हणायच्या. आणि एक पुढच्या 5 मिनिटांमध्ये माझ्या टेबलावर तो कागद आलेला असायचा. तर मॅडम म्हणते कारण की म्हणजे उद्यापासून मला एक मोठं माझं नुकसान होईल की मला डायबिटीस आहे, घरी काय गोड खायला भेटत नाही, आणि दुपारी डबा उघडला मॅडमांचा की माझी आमचा चक्कर राहायचे. आज काय आणलं डब्याला, काय स्वीट डिश आहे. मॅडम काय हे घ्या, जास्त खावण्याचा पण हे घ्या. मॅडम सोबत तुम्हाला मिक्स करून झालं साहेबांना. आता मॅडम आता तुमच्या सोबत आहेत, तुमचे मान आपण मॅडमांना पुढे जायच्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यावेळेस जाणवलं की महिला म्हणजे काय असतात. म्हणजे मॅडमांकडे बघून वाटतं की नाही, एखादी महिलांनी ठरवलं तर ती पूर्ण एक डिव्हिजन पूर्ण उडून घेऊन जाऊ शकतात. मॅडमांना परत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझ्यापेक्षा आई वडील आणि भाऊ हे खूप छान आहे. त्या मानाने माझ्याकडे स्टेज डेअरिंग नाही. जोरात बोलण्याचं कारण असं की माझे थोडं कमी ऐकू येते, त्यामुळे कुठलंही प्रिपरेशन न करता इथं उभं राहिलो. कारण की अंजने जर बोलू शकतो तर मी का नाही बोलणार. त्यासाठी घरी गेल्यावर मला तो हमखास चिडवणार की काका तू का बोलला नाही मी जर बोललो. त्यामुळे मला जे काही आलं ते बोलण्यासाठी आलोय मी. तर असं प्रिपरेशन न करता माझ्या हातात आज मंथ एंड असल्यामुळे बऱ्यापैकी काम होतं. आज आईचा वाढदिवस, रिटायरमेंट असल्यावरही मी घरी वेळ देऊ शकलो नाही. त्याबद्दल तर सगळ्या फॅमिलीला सॉरी. आईबद्दल सांगायचं तर माझ्या मोठ्या मुलाचं वय आता जो 6-7 आहे. माझं आता रनिंग 34 आहे असं समजूया आपण. मम्मीला 29-30 वर्षाची सर्व्हिस झाली. तर मला आज कळत आहे की मी फक्त 4च वर्षात होतो तेव्हा मम्मी नोकरी लागली तेव्हा. म्हणजे मला आज समजतंय की मी बऱ्यापैकी गोष्टी मिस केलेल्या आहेत मम्मीबरोबर राहण्याच्या. पप्पांचा खूप सपोर्ट होता आम्हाला. म्हणजे मम्मी आणि पप्पांचं दोघांचं एकत्रित काम पप्पांनी केलेलं आहे. आणि घरातल्या कुठल्याही कामाला न हे करता पप्पांनी झाडू मारण्यापासून आमचं आवरण्यापासून सगळं केलं. आणि आईनी कधी कंप्लेंट मोड मध्ये आमच्याकडे बघितलं नाही आणि आम्हाला कधीच रागवली नाही. ती निमूटपणे तिचं काम करत राहिली.
घराला वेळ देत राहिली, सगळं व्यवस्थित करत राहिली. म्हणजे हा प्रवास केव्हा सुरू झाला केव्हा संपला आज एकदम म्हणजे डोळे उघडल्यासारखं होते आम्हाला. केव्हा प्रवास झाला असं समजायला म्हणजे हे झालं नाही. मी भरपूर लोकांनी कामाबद्दल दादानी तर भरपूर पॉईंट्स कव्हर केले, मामानी तर म्हणजे आमच्या जन्माआधीच्या काय गोष्टी होत्या आम्हाला तर जास्त काय माहिती पण मामानी बऱ्यापैकी सांगितलंय. मला फक्त 5-6 वर्षानंतर काही गोष्टी आठवतात. मम्मीची आय थिंक पुण्याने सबस्टेशन घातली होती, 400 kV असतं वाटत. एक चॉकलेटी कलरची सनी एक गाडी होती मम्मीकडे. मी आय थिंक अजून एवढाच असेल. म्हणजे आज एखाद्या मुलीने किंवा स्त्रीने विचार केला की यावेळी एखादी स्त्री कुठली गाडी घेऊन पुण्याला जर यावेळी जाऊ शकते तर कुठलाही पालक किंवा पाल्य तिला अलाउड करणार नाही जायला. काही संबंध नाही तुझं जायचं बाबा, तू स्त्री आहे मुलगी आहे तुला काही होऊ शकतं. अशा परिस्थितीत माझी आईनी अपडाऊन केलेलं आहे स्कूटीवर. म्हणजे आणि ते अपडाऊन न करता तर काम केलेलं आहे एकदम परफेक्टली. मला शनिवार रविवार किंवा साईडला सुट्टी होत असली तर मला घेऊन जायची आहे. मला अजूनही आठवतं ते. शिरपूरला केलेलं अपडाऊन असो किंवा पिंपळनेरला गेलेलं अपडाऊन असो, 40 किलोचं अपडाऊन असं मला आठवतच. काय माझ्या मनात एक प्रश्न राहायचा आईला, एकच राहायला बसायचा लहानपणापासून, मम्मी तुला सुट्टी केव्हा आहे. हा डायलॉग माझा केव्हा बंद झाला जेव्हा आता माझा बोलण्या मला विचारतोय पप्पा तुम्हाला सुट्टी आहे. कारण की मला वाटायचं मम्मी मुद्दामून थांबते, मुद्दामून थांबत नाही. मला वाटतं मम्मी ऑफिसला काय जाते रोज. म्हणजे मला प्रश्न पडायचा मम्मी का ऑफिस जाते का ऑफिस जाते, माझ्यासाठी थांबू शकत नाही का. कारण की जेव्हा माझा मुलगा मला विचारतो पप्पा तुम्ही का थांबत नाही तेव्हा मी त्याला काही बोलू शकत नाही. बेटा आज मला काय तिथे ऑफिसला जाऊन काय करायचंय, मिटिंग्स आहे का काम आहे काय, म्हणजे तिच्यावरती जबाबदारी काय होती, तिने काय काय पेललेलं आहे. भरपूर गोष्टी खूप सांगितल्या ऑफिसमध्ये जर टेन्शन असेल काय असेल पण ती एकदम शांतपणे एकदम कामनेसने तिने खूप गोष्टी हँडल केलेल्या आहेत. आणि त्याचं आउटपुट हे आम्ही प्रयत्न केलेला आहे तुला देण्याचा. आम्ही शिकलो सवरलो नोकरी लागलो, जे काही झालं असेल थोडंफार ते तुमच्याच कृपेने झालेलं आहे. आणि महावितरणबद्दल सांगायचा विषय आला तर मी जास्त फॅमिली होतात आणि तुम्हीही आमच्या फॅमिलीला सांभाळून घेतलेलं आहे खरं सांगायचं. जसं पप्पाचं पाटबंधारे डिपार्टमेंट असेल, माझी बँक असेल, दादाचं पोस्ट डिपार्टमेंट असेल, 4ही खात्याचं आपण तर हे केलं असेल. मी एक सांगू इच्छितो की आम्ही 4ही खात्यांमध्ये काम केलं, न खाता काम केलं म्हणून चांगलं खातोय. कारण की हे गुण जे असतात ते आई वडिलांकडनं येत असतात. आम्ही प्रामाणिकपणे आमच्या आई वडिलांना काम करताना बघितलंय. माझ्या वडिलांना कधीच मी ऑफिसला 1 तास लेट गेले 1.5 तास लेट गेले असं कधीच बघितलंय. आईला कधीच लेट जाताना बघितलंय. कधी साहेबांनी एखादी गोष्ट सांगितली असेल आणि चुकूनही तोंडात निघालं काय गरज नाही करायची जरा बघून घेऊ जे होईल ते. म्हणजे या साध्या अशा गोष्टीही म्हणजे टॉलरन्सवर काय असेल एका व्यक्तीची म्हणजे. आणि ह्या गोष्टी लहान मुलं मी जर म्हणतो एखाद्या पाल्याला जर आपल्याला मुलाला जर IPS करायचं असेल लहानपणापासून रोज संध्याकाळी केला IPS 100 वेळा म्हणाला. मी म्हणतो तो 20व्या वर्षी तो स्वतः म्हणे मी IPS होतो. म्हणजे आमच्या घरात हीच कंडिशन होती. आम्ही हे वातावरण घरामध्ये बघितलं लहानपणापासून. म्हणजे सरकारी कर्मचारी कसा असतो काय असतो त्याचा वावर काय असतो, त्यांनी प्रशासकीय याच्यात सेवा कशी केली पाहिजे, मोठ्यांचं कशी रूल्स रेग्युलेशन मध्ये कसं राहायला हवं. हे आमच्या नकळत आमच्या दोघी भावांवर कदाचित या गोष्टी थोड्या येत गेल्या. आम्ही त्याच्यामुळे लवकर नोकरी लागलो. तो 20व्या वर्षी लागला, मी 21व्या वर्षी लागतो. आणि आम्ही दोघीही आमच्या क्षेत्रात आमच्या पद्धतीने खूप चांगलं सहकार्य देतात. ते आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला तसे रिपोर्ट्स येतात, आमच्या आई वडिलांनाही कळतात. फक्त खंत एवढी थोडस लवकर लागलो नोकरीला, अजून एक 4-5 वर्ष थांबून घ्यायला होतं म्हणजे आम्हालाही दगडी जायचं मित्र राहायचं. प्रॉब्लेम एवढाच आहे आमच्या थोडा बदल्या होत असतात. दादा आणि मी म्हणजे बऱ्यापैकी बाहेर सर्व्हिस, कारण की माझा मोठा भाऊ म्हणजे त्याचा पण खूप मोठा सपोर्ट आहे आमच्या फॅमिलीला. त्यांनी मला आजपर्यंत कधीच प्रेशर केलं नाही. तो रडतोय म्हणून थोडा इमोशनल झालो. आर्मीत जात असताना माझ्या आईवडिलांना खूप रडू आलं त्या दिवशी. मी पण इमोशनल झालो होतो. पण त्यांनी माझं शिक्षण असो लग्न असो खूप सपोर्ट केला. म्हणजे खरं सांगायचं तर आमचे आई वडील माझा भाऊ आणि आमच्या वहिनी मिसेस खूप सपोर्ट केला नाही त्यांनी. मी जास्त म्हणजे खूप बोलणार होतो, जास्त आता बोलू शकत नाही. फक्त मम्मीला आज विनंती करतो मम्मी पप्पांना की तुम्ही फक्त आम्ही तर आहोत तुम्ही पण तुमच्या तब्येतीची नीट काळजी घ्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि बस
साहेब, नातळे साहेब, शास्त्री सर, सगळेजण आज इथे कार्यक्रमाला हजर झाले. तर मला आजचा दिवस तर खूपच, मी सकाळपासून इतकी म्हणजे मला वेगळीच जाणवते की आमचा 14 मिनिटचा कार्यक्रम होता, नंतर बर्थडे, रिटायरमेंट, खूपच छान वाटते. पण आता जसं जशी संध्याकाळ होती की मला उद्याच हे होते की उद्या मी इथे नसणार. मला याची जाणीव होती की माझं अस्तित्व थोडंसं हे होईल. आपण असतो तोपर्यंत वेगळ्या ड्युटीवर असतो, तोपर्यंत वेगळ्या सिच्युएशनमध्ये असतो. तसं तर मला सांगावं असं वाटतं की मी आज जे आहे माझं, आपण असं म्हणतो की एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे, पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसेच एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष असतो. तसं माझ्या बाबतीतही झालंय. माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट झालेला आहे. अगदी म्हणजे लग्न झालं तर आजपर्यंत त्यांच्याच सपोर्टनुसार माझं म्हणजे एवढं मला आत्मविश्वास येतोय. आणि दुसरा विषय म्हणजे माझ्या सासूबाई, मी लग्न झाल्यानंतर मी शिकावं अशी त्यांची खूप इच्छा होती, कारण आमच्या घरात शिकलेले कोणीच नव्हते. आणि त्यांनी माझं दादूसाहेबांनी सांगितलंच आपल्याला की 12वी पास झाल्यानंतर वगैरे तिला हिच्याशी लग्न करेल वगैरे. तसंच झालं. मला जसे मार्क्स वगैरे चांगले मिळत गेले, मग तसं त्यांना किंवा ही अभ्यासात चांगली, ही करू शकते काहीतरी. मग माझ्या सासूबाईंना वाटायचं, त्यांना काय माहित नाही, फक्त माझी सून साहेब झाली पाहिजे ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या तोंडी कायम हा शब्द असायचा की माझी सून साहेब झाली पाहिजे. मला त्यावेळी 1986 साली मी कॉलेजला जायचे, तर त्यावेळी त्यांना खूप आनंद वाटायचा मी कॉलेजला जायची. तर अगदी प्राऊड फील करायच्या. तर मी जायची तर अगदी शेजारी पाजारी असे याच्याने बघायच्या की माझी सून कॉलेजला चालली. खूप आनंद वाटायचा त्यांना. आणि त्यानंतर दुसरा मुलं झाल्यानंतर दुसरा रोल आला माझ्या आईचा. आईने त्यावेळी खूप सासूबाईने प्रोत्साहन दिलं आणि मुलं सांभाळायचं काम माझ्या आईने केलं. पूर्ण जबाबदारी माझ्या आईने सांभाळली मुलांची. त्याच्याबरोबर बहीणही होते. बहिणीने आता शिसू सुद्धा मुलांची माझ्या बहिणीनेच जास्त केली माझ्यापेक्षा. तर तिचंही खूप योगदान आहे माझ्या ह्याच्यात. आणि माझ्या सासरचे मंडळी, माझे जेठ असतील, माझ्या जाऊबाई असतील, माझे दीर, सगळे सपोर्टिव्ह होते. आणि इकडे माहेरचेही सपोर्टिव्ह होते. त्याच्यामुळेच मी माझं काम अगदी काही टेन्शन न घेता मी करू शकले. आणि पुढे मी परीक्षा देणं वगैरे असं सगळ्या गोष्टीत मी भाग घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीने मी करू शकले माझं काम. दुसऱ्या आता मला ऑफिसच्या बाबतीत बोलायच्या बाबतीत तर मला त्यांनी जर उपव्यवस्थापक झाले तेवढ्या पिरियडच मी बोलते. मला शास्त्री सर, गुप्ता साहेब, ठाकूर साहेब, कल्पेश दादा, आमची HR टीम, टेक्निकलचे साहेब, सगळ्यांचं खूप सपोर्ट मिळालाय मला. सुरुवातीला मी एवढं मोठं पद घ्यायचं, आपण लेडीज आहोत, जसं अकाउंट्समध्ये जर लेडीज नाहीच आहेत, आमच्या ह्याच्यात तर मी एकटीच आहे जी आपल्या याच्यामध्ये सकलमध्ये. तर मला खूप भीती वाटायची. शास्त्री सरांनी मला बोलायला शिकवलं, मॅडम तुम्हाला येतं सगळं तुम्ही करू शकता, फक्त बोला तुम्ही. मीटिंगमध्ये माझ्या शेजारीच बसायचे, एक तर माझ्या मुलाच्या सोबत सारखेच आहेत, मुलाच्या वयाचेच आहेत. मी शास्त्री सरांची जागाच नव्हती पाहिजे. मीटिंगला गेलो की सर तुम्ही इथे बसा माझ्या शेजारी, मी सगळं प्रिपरेशन करून देते. पण ते नुसते माझ्या बाजूला बसलेले असायचे तरी मला त्यांचा आहे राहायचं. आणि मग शास्त्री सर म्हणजे मॅडम आपले रिपोर्ट्स वगैरे सगळे क्लिअर आहेत ना, काय घाबरू नका तुम्ही. शास्त्री सर कुठची दुराते सांभाळायची आमची. नंतर राहिलं गुप्ता साहेब आमचं गुप्ता साहेब तोपर्यंत आमचं बँक रिकन्सिलेशनमध्ये खूप अडचणी होत्या सर. साखरीचं बँक रिकन्सिलेशन म्हणजे एवढं मी आणि ठाकूर साहेब शनिवार रविवारी आणि प्रत्येक शनिवार रविवारी आम्ही बसायचो. त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. गुप्ता साहेब आले आणि माझं बँक रिकन्सिलेशनचा प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह झाला. ते खूप सॅप मास्टर आहे, सगळ्या ह्याच्यात हुशार आहेत ते. आणि त्यांनी माझं बँक रिकन्सिलेशन म्हणजे माझं शनिवार रविवारी बंद केलं, त्यांच्यामुळे बंद झालं माझं. आणि ठाकूर साहेब तर आमचे सगळे इन्फॉर्मेशन त्याच्या क्लिअर असतात, 24 तास ते अगदी अलर्ट असतात. तेव्हा फोन आमच्या सुनबाई सुद्धा होता मग मी ठाकूर साहेबांचा फोन आला, त्यांचं सुद्धा तोडपट झालेलं होतं सगळं. त्याच्यानंतर आमचे कल्पेश दादा तर प्रत्येक याच्यात अगदी माझं रिटायरमेंटचे प्रत्येक डॉक्युमेंट्स अगदी स्वतः येऊन मॅडम तुम्हाला हे डॉक्युमेंट्स करायचे, ते डॉक्युमेंट्स सगळे म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट होता मला. आमचे देवेंद्र, कांबळे साहेब, जाधव साहेब, सगळे नंतळे साहेब, सगळ्यांचा खूप सपोर्ट मिळाला. म्हणून मी इतकी चांगल्या पद्धतीने सगळ्यांसोबत काम करू शकले. आणि सर तर आल्यापासून सरांनी मला अगदी मॅडम रिटायर आहे
अगदी रिलॅक्स, मला जास्त काहीच ताण दिला नाही. म्हणजे सगळ्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे, त्याच्यामुळेच मी अगदी चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकले. पण एक सर मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. मला एक दिवस असं जाणवलं की ते जाऊ द्या, आज कंटाळा येतोय, आज जायचंच नाही. सरांना काहीतरी सांगून देते मी, माझी तब्येत बरी नाही, असं नाही तसं नाही. पूर्ण 29 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अगदी खरंच गरज असेल त्याच दिवशी मी रजा घेतली. माझ्या सुनाई सांगते तुम्हाला की आई 1 दिवसाच्या सहज घरी राहिल्या, असं माझ्या सुनाई सांगतो. काहीच काम नाही, लोळत पडलाय, काय काम नाही, आज मला ऑफिसलाच जायचं नाही, असं तसं. तिला सुनबाईला तरी आठवत नसेल, मी सुद्धा सांगेल की आई अगदी काही गडबडीत एखाद दिवशी उशीर झाला, काय झाला, 1:30 वाजता 2 वाजता कुठलं तरी काम आटोपून आल्या तरी ऑफिसला जातील. आता शेवटी 2 दिवस पहिले पण म्हणतात आई 2 दिवस थांबा ना तुम्ही, आता आपल्याला काहीतरी शॉपिंग वगैरे हे ते करायची. नाही बाई, मला पहिले ऑफिस करून घेऊ दे, मग मी नंतर करेन. मी अशा पद्धतीने माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळलंय आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. माझे भाऊ, वहिनी, सुनबाई, बहीण, आई, सगळे नातेवाईक आणि दादासाहेबांचा तर सपोर्ट मी विसरूच शकणार नाही आयुष्यात. त्यांच्यामुळेच आहे मी ते. तर आपण सगळेजण माझ्या प्रेमापोटी इथे हजर राहिला. धन्यवाद सगळ्यांच्या. पूर्वी लोकांना माहिती आहे का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे 2 प्रकार होते. MSCB होती 2005 नंतर MSCBचं रूपांतर महावितरणमध्ये झालं. 96 सालच्या MSCBमध्ये मॅडमनी जॉईन केलं. मॅडमनी जॉईन केल्यानंतर शिरपूर, धुळे, पिंपळनेर, 40गाव आणि परत धुळे एवढं अखंड 29 वर्षाचा प्रवास करून ते शेवटी धुळे ग्रामीण विभागीय करण्यात आज रिटायर होत आहेत. मी माझं भाग्य समजतो की अशा हरवरंगी कलाकार माझ्या गायडन्समध्ये किंवा माझ्या ऑफिस याच्यामध्ये ते रिटायर होत आहेत. मॅडमचा कालावधी किंवा सहवास हा माझ्यासाठी फक्त 4 महिन्यांचा होता. 4च महिने. 30/5ला मी जॉईन झालो आणि आज 30/9ला मॅडम रिटायर होत आहे. 4 महिन्याच्या अल्प कालावधीत त्यांचा प्रामाणिकपणा, शांत स्वभाव आणि जबाबदारीची भावना तेवढाच खोलवर आमच्या मनावरती रुजलेलं आहे. मी तरुण जे माझ्याकडे आज हे आहेत म्हणजे गुप्ता आहे किंवा आमचे जे अभियंते जे तरुण आहेत त्यांनी मॅडमचा आदर्श घ्यावा ही त्यांना प्रामाणिकपणे विनंती करतो. कारण की अशा सर्व गोष्टी किंवा अशा सगळ्या कर्मचारी म्हणणं ही फार भाग्याची गोष्ट असते सर. मी प्रथमतः जाधव कुटुंबाचं ज्या 29 वर्षाचा जो दुरावा आहे त्याबद्दल महावितरणतर्फे त्यांचा माफी मागतो आणि इथून मी परमेश्वराकडे अशी विनंती करतो की मॅडमला पुढचं आयुष्य 50-60 वर्षाचं आयुष्य द्यावं की जेणेकरून जो दुरावा 30 वर्षाचा आहे तो आता भरून निघावा. याच्यासाठी मला बोलायचं भरपूर होतं, पण आता काय की काही गोष्टी भरपूर वेळ पण झालाय. 2 शब्द मॅडमसाठी किंवा 4 शब्द ज्याला म्हणतात. विराम हा केवळ शब्दांचा आहे, प्रवास मात्र आठवणींचा आहे. थांबते इथे एक वाट, पण उडतो एक संघ आपल्या हातात. मॅडम, आपण दिलेल्या अमूल्य सेवेबद्दल महावितरणतर्फे आपला हार्दिक मनपूर्वक आभार. वैयक्तिक कार्य कुटुंब किंवा मायापतर्फे तुमचं अभिनंदन. आई तुळजाभवानी तुम्हाला पूर्ण आयुष्य पुढं सुखाचं समृद्धीचं, ॲक्च्युली सुखाचं समृद्धीचं आहेच आयुष्य, फक्त तुम्ही आता स्वतःसाठी जगा. जे आपलं सकाळी ठरलं आहे की 14 महिन्यांनी स्वतःसाठी जगावं. मी जाधव सरांना पण विनंती करेल की सर कुटुंब आता व्यवस्थित एस्टॅब्लिश आहे, मॅडम आणि तुम्ही स्वतःसाठी जगा. कारण तुम्ही एवढे सॅक्रिफाईस केलेत किंवा मॅडमने एवढे सॅक्रिफाईस केलेत सगळ्या आयुष्यामध्ये, तर त्याचा आता कुठेतरी भरपाई केली पाहिजे. नाही लॅबरेटरीज पण संपल्या आहेत तुमच्या. आता ज्या लॅबरेटरीज आपण जेव्हा म्हणतो की आता मी पहिलं हे 23 वर्ष सर्व्हिस केली आहे, पण मी हा पहिला सर सेवापूर्तीचा कार्यक्रम बघितला की ते एवढं भावनिक झालं. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे मुलं बोलतात, मुलांच्या नातूही बोलला सर, नातू बोलणं हे फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मॅडम, आपण हे सगळं जे प्रतीक आहे हे सगळं आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे मॅडम, जे आपण स्टॅबिलाइज करून चालला आहे. सर्व्हिस आणि हे आणि कुटुंब याच्यामध्ये जो तुम्ही बॅलन्स टाकला होता त्याच्यामुळेच ही सगळी प्रेमाची पावती आहे. पुढील आयुष्यासाठी आपल्याला पुन्हा हार्दिक शुभेच्छा. अशी बोलून मॅडम